नमस्कार. शाकुंतल कला मंदिर प्रस्तुत स्वयंसिद्धा या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्वयंसिद्धा या नावावरूनच सगळ्यांच्या लक्षात येईल की जी स्वतःला सिद्ध करते, स्वतःच्या कर्तृत्वाने जी समर्थपणे आपलं कुटुंब, आपलं देश सगळ्याला मदत करते, ती स्वयंसिद्धा. आपली आजची स्वयंसिद्ध आहे निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. मोहिनी, नमस्कार. नमस्कार विदुलाताई. स्वयंसिद्धा या कार्यक्रमात खास तुला बोलवण्याचं कारण, सैन्य दलात स्त्रिया हल्ली खूप दिसतात पण मुळात कमीच होत्या. तर तुझा सैन्य दलातला प्रवास कसा काय होता, तू कशी गेलीस, इथपासून मला तुला विचारायला आवडेल. तुझ्या कुटुंबात तर कोणी सैन्य दलात नव्हतं. अगदी बरोबर आहे. आणि मला आज ह्या स्वयंसिद्धा विषयावरती आणि शाकुंतला या व्यासपीठावर बोलताना खूप छान वाटतंय, कारण हे नवरात्र आणि हे वर्षच मला असं वाटतं विदुलाताई खूप विशेष आहे. ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर जी एक छान पॉझिटिव्ह म्हणजे एक लहर सगळ्या देशामध्ये आपल्याला दिसतीये. रणदुर्गांनी त्यांना स्वतःला खूप चांगल्या प्रकारे सिद्ध केलंय, म्हणून मला खूप अभिमान वाटतो या सगळ्यांचा. माझा प्रवास खरं तर खूप लहानपणापासून म्हणजे आम्ही मध्येच जायचं असा काही मी ठरवून केलेला नव्हता, परंतु लहानपणापासून राष्ट्रभक्तीचे संस्कार माझ्यावरती झाले. आणखीन म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा मी काही मिलिटरी कॅम्प्स अटेंड केले, ज्याच्यामध्ये मला साहसाची आवड निर्माण झाली. म्हणजे हॉर्स रायडिंग असेल, रायफल शूटिंग असेल, तर या गोष्टी सुद्धा आपल्याला जमतात आणि ते आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आत्मविश्वास देखील मला आला. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये शिकत होते, तेव्हा मी अतिशय म्हणजे प्रॅक्टिकल होऊन, ज्याला आपण म्हणतो की एक करिअर ऑप्शन हा आहे आणि आपण त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे आणि मला आवडेल अशा प्रकारे करायला, म्हणजे वर्दी मला आवडेल अशा, म्हणजे ह्या दृष्टिकोनातनं मी त्याचा विचार केला. आणि पूर्ण भारताचं एक्सपोजर अशा प्रकारे डिफेन्स सर्व्हिसेसना आहे. तर मला लहानपणापासून पर्यटन हे खूप आवडायचं आणि कधीच मी अशी की मी मराठी किंवा मी महाराष्ट्रातली अशी वाढले नव्हते. तर पर्यटनाच्या निमित्ताने खूप राज्य मी त्याच्या आधी बघितली होती. आणखीन आईबाबांना हे सगळं क्रेडिट जातं, कारण त्यांनी छान प्रकारे आम्हाला नेलं बाहेर. हो. आणि काश्मीरमध्ये सुद्धा, म्हणजे नंतर मला जिथे पोस्टिंग मिळाली तिथे सुद्धा मी त्या आधी 2 वेळा जाऊन आले होते. राजस्थान असेल, तर अनेक म्हणजे दक्षिणेतले काही भाग असतील. तर कुठेतरी तो एक पूर्ण भारत असा आतमध्ये भिनला होता. तर असं आयुष्य जगायला का नाही आवडणार, किंवा वर्दी घालायला मला का नाही आवडणार, तर का नाही असा मी विचार केला, का जायचं ह्याच्याऐवजी. आणि मग एकेका चाचण्यांना मी सामोरी गेले आणि सुदैवाने मी पहिल्याच प्रयत्नात सगळ्या चाचण्या उत्तीर्ण करून, ऑल इंडिया मेरिट लिस्ट क्लिअर करून म्हणजे उत्तीर्ण झाले सगळ्याच परीक्षांमध्ये. जालन्यासारख्या लहान गावातून छत्रपती संभाजीनगर आणि मग पुणे, खूपच तसा फरक होता. अगदी. आणि LLM झालीस. हो. आणि त्यानंतर ह्या सैन्य दलात गेलीस. ते तुझं पोस्टिंग कुठे होतं तेव्हा? LLM नंतर पहिलंच माझं पोस्टिंग मला काश्मीरला मिळालं. आणि त्या पोस्टिंग साठीची सगळी तयारी मला असं वाटतं आमच्या प्रशिक्षणामधनं ती केली जाते. आणि तिथे आमचं म्हणजे जे काही घडतो आम्ही, जे म्हणजे साधारण कस लागतो. आणि साधारण एक कॉलेजमधली मुलगी निवड झालेली, ते एक अतिशय समर्थ अशी स्त्री अधिकारी लष्कराची, ही जी आम्ही शपथ घेऊन तिथनं बाहेर पडतो. तर हा जो सगळा प्रवास आहे, ह्याला मी सगळं ते क्रेडिट देईन. तर अशा पद्धतीने माझी पहिली पोस्टिंग मला काश्मीरची मिळाली. पहिली पोस्टिंग काश्मीरची होती, पण तुझं ट्रेनिंग कुठे झालं होतं? ट्रेनिंग माझं झालं होतं ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये. चेन्नई म्हणजे पुणे, चेन्नई आणि चेन्नई नंतर माझं जॉईनिंग काही महिन्यांसाठी वेस्ट बेंगॉलला. असा पूर्ण तो देश 4 कोपरे मी पाहिले एकाच वर्षामध्ये. सैन्य दलाचं जे प्रशिक्षण असतं ते आता आम्ही सगळं ऐकलेलं, खूप कठीण आणि कष्टप्रद असतं. 12वी नंतर बरेचसे जण आता NDA थ्रू जातात. तर हे मुळात तू तशी मोठी होतीस. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तर मुळात अशी साहसाची आवड होती, पण व्यायामाची काही सवय होती का? पण तिथं खूप कठीण आणि कष्टप्रद असतं असं आम्ही ऐकलंय. तर त्याबद्दल थोडं सांगशील का? अगदी फार छान प्रश्न आहे हा. आता जे आपण बघतो मुली NDA मध्ये, तर NDA मध्ये मुलींच्या प्रवेशाची आता सुरुवात झाली. हल्ली सुरुवात झाली. त्याच्या आधी जी शॉर्ट सर्व्हिस कमिशनची एंट्री होती आमची, आहे म्हणजे अजूनही मुलींची, तर ती पदवीच्या पातळीवरती आहे. म्हणजे पदवीचं लास्ट इयर, आणखीन त्याच्या पुढे आपण त्यासाठी विशिष्ट वयाच्या आधी अप्लाय करू शकतो. तर हे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही 1 वर्षाचं ट्रेनिंग तिथे होतं चेन्नईमध्ये. 2 टर्म्समध्ये ते विभागलेलं असतं. तर
खूप म्हणजे मला अगदी लहानपणाचं खूप साहसाची आवड होती, परंतु एक्सपोजर नव्हतं. त्याच्यामुळे मी अशा विशिष्ट खेळामध्ये प्रावीण्य आहे किंवा नियमित असा कुठलाही एखादा तर असं नव्हतं. पण योग, मला असं वाटतं योगामृत हे भारतीयांना सगळ्यांनाच आपल्याला मिळालेलं एक मोठं वरदान आहे. आई माझी योग शिक्षिका आहे, त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून मी सूर्यनमस्कार, योगासनं हे करत आलेली आहे. आणि मी LLM ला सुद्धा पुण्याला होते, आणि जेव्हा ह्या सगळ्या परीक्षांना मी समोर ठेवलं, त्यासाठी जो एक फोकस गरजेचा असतो की आता मला दुसरं काहीही नाही, फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, ही जी स्टेज आपल्याला आयुष्यामध्ये यायला लागते, तर त्याच्यामध्ये योगाचं खूप म्हणजे महत्व आहे. आणि मी अगदी हॉस्टेलच्या गच्चीवर सुद्धा जाऊन योगासनं, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार हे सगळं करून मी परीक्षेला जात असे. म्हणजे त्याचा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा फायदा झाला असणार आणि लवचिकपणा असणार शरीराला आणि पर्यायी मनाला. मनाचं सामर्थ्य खूप महत्वाचं आहे, कारण प्रशिक्षण हा सगळा जो प्रकार आहे हा मनस सामर्थ्यावरती अवलंबून आहे. आपल्या शरीराकडनं आपल्याला जे जे काही करवून घ्यायचं, तर ते सगळं सामर्थ्य मनात आहे आपल्या. हेच आम्हालाही तिथे शिकवलं जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला हे करायचंय, आणि असा एक दृढ निश्चय असतो एक प्रकारे. आणि वास्तव आपल्याला काय काय लिमिट्स आहेत त्याच्यावरती सातत्याने काम करत राहणं. आणि असं टफ असतंच ट्रेनिंग. त्याच्यामध्ये सगळी शस्त्र आम्ही हाताळतो, आम्हाला शिकवली जातात. त्या शस्त्रांची रचना असेल, म्हणजे खरंखुरं शस्त्रपूजन आपण जे करतो, म्हणजे अगदी विजयादशमीला करतो, तर ते खऱ्या खऱ्या अर्थाने आम्ही करतो असं मला वाटतं. कारण त्या सगळ्या शस्त्रांची रचना असेल, त्याची फायरिंग असेल, त्याचे वेगवेगळ्या फायरिंग रेंजेस असतात, म्हणजे पिस्तुलापासून ते मशीन गन पर्यंत हे सगळं आम्हाला तिथे शिकवलं जातं. रॉकेट लॉन्चर सुद्धा, म्हणजे एवढं जड शस्त्र आहे, ते फायर केल्याने अक्षरशः म्हणजे कान बधीर होतात 2-3 दिवस, आणि कानातनं रक्त येतं प्रसंगी, एवढं ते जड शस्त्र आहे. पण अशी सगळी शस्त्र आम्ही तिथे शिकतो. मुळात संघटित असतो सगळे जे कॅडेट्स असतो, त्याच्यामुळे हा सगळ्यांचा एकत्रित प्रवास असतो. आपल्यातला मी कुठेतरी गळून पडतो, आपल्या मर्यादा मागे पडतात, फार महत्वाचं आहे. अगदी अगदी. आणि खऱ्या अर्थाने ना मेंटल बॅरियर्सचा घेऊन आपण खूप जगत असतो, हे आपल्याला जाणवतं त्यावेळेला, की मी मुलगी आहे, किंवा हे मला जमत नाहीये, किंवा हे मला खूप चांगलं जमतं, अशा अनेक धारणांवरती आपण जगत असतो. पण तिथे गेल्यावरती सगळे अगदी म्हणजे सगळे आपले समज मागे पडतात, तुटून पडतात, आणि एक नव्याने व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे आपण असं म्हणतो की वन्स अन ऑफिसर ऑलवेज अन ऑफिसर, तो कायमस्वरूपी बदल एक आपल्यामध्ये होतो. तिथलं जे प्रशिक्षण होतं ते थोडासा त्याचा मला थोडक्यात सांगणार का? किती वाजता उठायचं? कारण आता हे सिनेमा वगैरे मध्ये बरंच काही दाखवलेलं असतं, सिरियल मधनं. प्रत्यक्षात काय असतं तिथे, की अमुक वाजता उठायचं, अमुक वाजता काय तुम्हाला ते चहा नाश्ता काय दूध मिळत असेल, ते तसं काही थोडंसं थोडक्यात सांगितलं? तसं तर उठायची वेळ पहाटेची आहे, पण त्याला मी थोडंसं अजून एक वाक्य जोडीन, गंमत म्हणून म्हणा, किंवा ते वास्तव्य आहे, रात्री झोपलात तर अशा अर्थाने. कारण जी ज्युनियर टर्म असते आमची ती फार टफ असते, त्याच्यामध्ये तुमच्यावरती सिनियर्स असतात, तर ते तुम्हाला सातत्याने आधीच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढत असतात आणि नव्याने घडवू बघत असतात. तर त्यांची सगळी कामं करायची असतात, किंवा त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळायच्या असतात. रॅगिंग म्हणतात, रॅगिंग असतं, फक्त त्या रॅगिंगला एक खूप उदात्त असा उद्देश तिथे जोडलेला असतो, त्याच्यामुळे त्याला रॅगिंग पेक्षा थोडंसं वेगळं म्हणता येणार नाही, पण होय तसंच काहीसं ते असतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला तिथेच मिळत नाही, की माझं नेमकं काय चुकलं आणि मला ही शिक्षा कशासाठी मिळाली, हे कदाचित तिथे कळत नाही, ते हळूहळू कळायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं जातं की इट्स अप टू यू टू फाइंड सम मेथड इन दिस मॅडनेस ऑर टू फाइंड मॅडनेस इन दिस मेथड. सो ते आपल्यावरती आहे. आणि त्याच्यामुळे मग असं प्रत्येक गोष्ट समजावली जात नाही, तर ती सगळ्यांना समजून घ्या. आणि मी म्हणाले तसं सगळे संघटित असतात, तर एकाचा काहीतरी चूक झाली, तिला लेट झालं, तर सगळ्या कंपनीला शिक्षा असते. म्हणजे मी माझं आवरलं, मी माझं सगळं वेळेत आहे असं नाहीये. माझ्यावरती माझ्या बडीची जबाबदारी आहे. बडी सिस्टीम असते जी की अगदी प्रत्यक्ष युद्धात सुद्धा असते, म्हणजे दोघं असे लढायला जातात, तर ती आम्हाला अकॅडमी पासून सवय लावली जाते. ती सगळी माझ्या कंपनीची जबाबदारी सुद्धा मी घेतली पाहिजे. म्हणजे एखादीला पटकन काही मदत असेल तर तिच्यासाठी मी थांबलं पाहिजे, आणि माझ्यासाठी कोणीतरी थांबेल. कारण 4-4 जणी आम्ही सायकलवर असे फिरत असतो, एकीला फिरायची परवानगी नसते अकॅडमीमध्ये. सो ह्या सगळ्यांना मिळून, म्हणून मग एकीला काहीतरी तिचा युनिफॉर्म आहे तर सगळ्यांनाच ती शिक्षा होते, एक जण उशिरा आली सगळ्यांना शिक्षा होते. अशा प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन सातत्याने आम्हाला तिथे चालायचं असतं. पण मग सतत व्हायच्या का शिक्षा, का नाही विशेष झाल्या तुम्हाला? व्हायच्या.
सततच होतात आणि चुकणार. होय होय चुकून चुकणार. अगदी अगदी. आणि होतच, कारण म्हणजे ती सवय अंगवळणी पडेपर्यंत जरा उशीर होतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं दिनचर्या ही खूप टफ असते. पहाटे त्याची सुरुवात होते. मग एक आमचा मस्टर्ड म्हणजे सगळ्यांना एक आपण हजेरी म्हणतो सुरुवातीला, आणि एक प्रार्थना असते सकाळची, ती होते. आणि त्याच्यानंतर पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग, त्याच्यामध्ये आम्हाला रोप्स चढणं उतरणं असेल, सिटअप्स, पुशअप्स, रनिंग, हे सगळे प्रकार. आणि मग येतो खूप महत्वाचा प्रकार, तो म्हणजे ड्रिल, ज्याला आपण म्हणतो की एक ऑफिसर चालण्या बोलण्यावरनं कळतो किंवा उभा राहण्यावरनं कळतो. तर ते सगळं ड्रिल मध्ये आम्हाला शिकवलं जातं. आमचा टर्नआउट कसा पाहिजे, तर जी वर्दी आपल्याला खरं तर पासिंग आउट नंतर मिळते, जे पासिंग आउटच्या वेळेस, तर ती वर्दी मुळात त्याची प्रतिष्ठा कशी ठेवायची, तर तुम्ही शूज कसा घालायचा, त्याला लेस कशा बांधायच्या, त्या लेसवर ट्विस्ट एक सुद्धा आम्हाला तिथे नको असतो, त्याला खालून खिळे असतात. म्हणजे ब्रासो पॉलिश आपण कशा पद्धतीने करायचं, तर त्याचा सगळा एक एक भाग तो तिथे कमावलेला असतो प्रत्येक अधिकाऱ्याने. त्याच्यानंतर तो कधीही चुकीचा युनिफॉर्म किंवा प्रतिष्ठा नसेल असा तो घालू शकत नाही. तर हे सगळं ड्रिलमध्ये शिकवलं जातं. हो हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासाचे खूप विषय असतात. हे सगळं करून आम्ही तासांना बसतो तिथे. पिरियड्स असतात वेगवेगळे, असतंच कॉलेज, परीक्षा असतात वेगवेगळ्या. त्यानंतर मध्ये स्विमिंग असतं, हॉर्स रायडिंग आहे, शस्त्र, वेगवेगळे कॅम्प्स होतात. कॅम्प्स हा खूप अविभाज्य भाग आहे. त्याला आम्ही सर्व्हायव्हल कॅम्प्स म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही जंगलामध्ये असेल किंवा पर्वत रक्षा असेल, तर पर्वतावरती तुम्ही कसं स्वतःचं रक्षण कराल, आणि अतिशय कठीण परिस्थिती तुम्ही सर्व्हाइव्ह कसं कराल, तिथे काहीही नाहीये. सर्व्हायव्हल कॅम्प्स असा असतो शब्द आहे. हो हो. मिळेल ते खाऊन, मिळेल तसं राहून तिथे तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असतं. तर ही जी जिद्द आहे की मला कसंही करून तग धरायची आहे, कारण कसं आपल्याला ना बॉर्डरवरती युद्ध आणि या सगळ्या मोहिमा आपण ऐकतो, पण तिथे जाऊन पहारा देणं हे सुद्धा खूप चिकाटीचं काम आहे, तग धरून राहणं. सो अशा प्रकारे ते सर्व्हायव्हल कॅम्प्स असतात आणि छान ट्रेनिंग असतं सगळं. म्हणजे साधारण तुमचे 24 तासातले 16-18 तास ह्याच्यातच जातात का? अगदी अगदी अगदी. फार कमी तास मिळतात आम्हाला, कारण त्यात अभ्यास असतो, इतर गोष्टी असतात. पण सिव्हिलियन म्हणूनच तू तिथे जाताना जॉईन झालीस तर सिव्हिलियन होतीस. जरी तुझं योगासनं वगैरेची सवय असली तरी असं शारीरिक श्रमाची किंवा एवढी, सुरुवातीला काही दिवस खूप अंग दुखणं, त्रास होणं, हे सगळ्यांनाच होत असेल मला वाटतं. हे सगळ्यांना होतं. आणि मुलींना सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास तिथे होतात. मसल्स ज्या असतात त्या थोड्या टफ होईपर्यंत हा सगळा त्रास होतो, कारण त्या मसल्स सतत डेव्हलप होत असतात वेगवेगळ्या सगळ्या शरीरातल्या. त्याच्यामुळे वेट लिफ्टिंग असेल काही वेगळ्या प्रकारे, जेणेकरून आमचं, कारण शस्त्र हातात धरणं ही दुर्जी गोष्ट आहे, त्यासाठीच आपले दंड मजबूत करणं इथून खरी सुरुवात होते. त्याच्यानंतर ते शस्त्र स्थिर पद्धतीने हातात पकडणं आणि मग ते टार्गेट समोर ठेवून ते खूप नंतरची गोष्ट. वाटतं काय, अरे पटकन मार की गोळी, पण ते सोपं नाही. आपण काही बोलून जातो तसं प्रत्यक्षात दीर्घ श्वसनाचे तिथे प्रकार असतात वेगवेगळे. हो, सुरुवातीला टफ असतं आणि अनेकदा असे प्रश्न पडतातही सामान्य माणसांना की का आपण इथे आलोय, किंवा अरे सगळे इतर करिअरचे सुद्धा पर्याय असतात. हो, तर पण त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक सेल्फ मोटिवेशन लागतं, रोज तिथे ते आणायला लागतं. आणि म्हणून ही जी निवड प्रक्रिया आहे ही फार महत्वाची आहे. तिथे केवळ आपण जर मला राष्ट्राची सेवा करायची आहे म्हणून मला वर्दी मिळवायची आहे, केवळ असा दृष्टिकोन ठेवला तर ती मोटिवेशन किती दिवस आपल्याला पुरणार, जेव्हा वास्तवामध्ये तुम्ही ग्राउंडवरती क्रॉलिंग करता. ट्रेनिंग 1 वर्षाचं असतं, शॉर्ट सर्व्हिस कमिशनचं, आणि त्याच्यानंतर 10 वर्षांचा बॉन्ड असतो. आता हे सर्व करत असताना तुला असं कधी वाटलं का की आता नको, आपण का आलो, परत जावं? वाटायचं क्षणभर तसं, पण त्याच्या मागे जे काही स्वप्न होतं तर त्यातनं खूप मोटिवेशन मिळायची. आणि मला असं वाटायचं की मी लहानपणापासून गीता पठणाची मला सवय होती, तर तेव्हा फक्त आपण अर्जुनाच्या रोलमध्ये गेलोय असं वाटायचं की आता हे म्हणजे जेव्हा आमचे 40 किलोमीटर असे रूट मार्च होतात, 25 किलोमीटरचे रन होतात, त्याच्यात किलो वजन आमच्या पाठीवरती असतं. हो हो. तर ते 40 किलोमीटरचे शेवटचे ते असतात, तर ते खरोखर पाय आपला उचलत नाही असं अनेकदा वाटतं. पण तिथे स्वतःला पुन्हा एकदा सांगायचं असतं, आपले साथीदारही असतात तिथे, मैत्रिणी असतात, सो ते पार केलं जातं. आणि शेवटचा दिवस जो असतो तो फार स्वप्नासारखा असतो की आपल्याला वर्दी मिळणार असते अगदी, आणि आपल्या खांद्यावरती तारे लागणार असतात, त्याशी आपले आई बाबा ते लावणार असतात. पालकांना तिथे निमंत्रण जातं भारत सरकारकडनं, आणि त्यांच्या हातून मग पासिंग आउट परेड होते. सो ती वर्दी मिळवण्याचं जे ध्येय असतं त्याच्या पुढे सगळं हे हळूहळू फिकं वाटायला लागतं. बाकीचे जे कष्ट. आणि तुझ्या आई वडिलांना किती अभिमानाचा तो क्षण होता. हो, खूपच. आणि तू म्हणलीस तसं हे तुम्ही सर्व मिळवल्यानंतर सुद्धा तू आता म्हणालीस की गीता मी म्हणत होते लहानपणापासून, संस्कृत मध्ये सुद्धा तू
हो, मी विशारद केलेलं आहे. तर महामनुस्मर युद्धच हे कृष्णाने सांगितलं, तू म्हणलीस अर्जुनाच्या रोलमध्ये आम्ही होतो, अर्जुनाच्या, पण प्रत्यक्ष महामनुस्मर युद्धच श्रीकृष्ण सांगतात ते तुम्ही करता, हे शिकता तिथे. गीतेचा प्रभाव आपल्या सैन्य दलावर खूप आहे. मान दलाचं सुद्धा ही सगळी बोधवाक्य नभस्पृशम दीप्तम असेल किंवा ही सगळी आहेत गीतेतलीच आहे. हो. इनफॅक्ट आता विषय निघाला म्हणून मला सांगायला आवडेल की आमचं जे पासिंग आउट परेडच्या वेळी अंतिम पग असतं, आम्ही ड्रिल करतो आणि मग बाहेर पडतो त्या ग्राउंडच्या, तर त्याच्यावरती मोठ्या अक्षरांमध्ये गीतेचा श्लोक कोरलेला आहे. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणजे तिथे सुद्धा मूळ ज्यांनी कोणी हे गीतेचं तिथे सगळ्यांना त्या जुन्या सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचं, कारण प्रशिक्षण सुरू आहे तोपर्यंत काय त्या शंका आहेत त्याच्यावरती मात कर. आता जेव्हा तू पास आउट होतोय इथून, वर्दी तुला मिळते, आता शंकांना थारा नाही. आता केवळ युद्धाचा निश्चय तू कर आणि इथून बाहेर जा. म्हणजे दीक्षांत समारोह म्हणतो आपण मराठीमध्ये पासिंग आउट परेडला. तर ती दीक्षा म्हणजे काय, तर ही मनाच्या सामर्थ्याचीच दीक्षा असते, मातृभूमीच्या सेवेची दीक्षा असते आणि त्याच्यामध्ये हा आहेच आहे. आणि आमचं जे श्रद्धांजली स्थळ असतं, कारण हौतात्म्य हे फार खरं तर मोठी गोष्ट आहे ही, आणि त्यांना तिथे जाऊन आपण मानवंदना देतो. तिथे देखील श्रीकृष्णाने जे सांगितलंय, क्षत्रियाचे काही गुण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेत. शौर्यम तेजोधृतीर दाक्षम युद्धे चापी अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. तर हे अत्युच्च कोटीतले जे क्षत्रियाचे गुणधर्म आहेत ते होते, म्हणून या सगळ्या हुतात्म्यांनी सुप्रीम सॅक्रिफाईस केलं देशासाठी, आणि यासाठी त्यांची नावं तिथे कोरलेली आहेत श्रद्धांजली स्थळावर. तर हा श्लोक तिथे सुद्धा आपल्याला दिसतो. मी एनडी गेलेली आहे, पण हे तू जे सांगतेस हे मला गीतेशी ते जोडलेलं, याचं मला फार विलक्षण म्हणजे काहीतरी वेगळाच अनुभूती आल्यासारखं वाटलं मला तिथे सुद्धा. बरं, हे झालं ट्रेनिंग. चेन्नई ट्रेनिंग झाल्यानंतर तुझं काश्मीरमध्ये पोस्टिंग होतं. हो, असं काश्मीर. किती दिवस होतं? 3 वर्ष मी काश्मीरमध्ये होते. इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरिया असं त्याला म्हणतात, दहशतवाद प्रवण जो भाग आहे बारामुल्ला सारखा, तिथे होते मी प्रॉपर माझ्या रेजिमेंट बरोबर. आणि तिथे गेल्यावरती ज्या नेतृत्व गुणांचा आधी आपलं म्हणजे आपले नेतृत्व गुण जर डेव्हलप करत असते प्रशिक्षण, तर हे त्याचा तिथे कस लागतो. कारण फील्डमध्ये प्रत्यक्ष आर्मीचं काम सुरू होतं, त्याच्यामुळे इंजिनियर रेजिमेंट असल्यामुळे जी काही तांत्रिक मदत आम्हाला पुरवायला लागते, पायदळाला असेल किंवा इतर आजूबाजूच्या युनिट्स असेल, त्या सगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात प्रत्येकाला. आणि त्याच्यामध्ये स्नो क्लिअरन्स असेल, त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल्स असतात, रोड बॅरियर्स टाकणं असेल, सर्च ऑपरेशन्स असतील, अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मला तिथे काम करायला मिळालं. स्त्री पुरुष समानता ही अतिशय महत्वाची आणि खूप सुंदर गोष्ट आहे जी पूर्ण संरक्षण दलांमध्ये आहे, की एक मुलगी आहे कुठली म्हणून तिला कमी जबाबदारी द्यायची किंवा तिच्यावरती अविश्वास दाखवायचा असं कोणीही करत नाही. तर एक ऑफिसर असतो, मग नंतर तो कोणीतरी पुरुष किंवा स्त्री असतो. तर माझ्या कमांडिंग ऑफिसर आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो विश्वास दाखवला, त्यांनी मला जे घडवलं, तर त्यामुळे तिथे मी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकले, जवानांचा स्वविश्वास संपादन करू शकले. तर अशा प्रकारे तो नेतृत्व गुणांचा एक कुठेतरी प्रवास होता. आई वडिलांना लग्न मुलीचं किंवा मुलाचं व्हावं वाटतच असतं. काश्मीर मधली पोस्टिंग ही मी खूप डेडिकेशननी तिथे होते. तोपर्यंत असा काही विचार नव्हता, म्हणजे घरच्यांचा असतोच तो मनामध्ये, पण माझ्या नव्हता. कारण खूप आम्हाला कमिटमेंट्स असायच्या वेगवेगळ्या, सुट्टी फार कमी, आणि कुठलाही अधिकारी हा लीड बाय एक्झाम्पल असं तत्व जगत असतो, की असं नाही की कुठला तरी सण आहे आणि मी सुट्टी घेऊन घरी गेली आहे. तर नाही, मला आवडायचं दिवाळी ही आपण सीमेवरती साजरी करूया, होळी त्यांच्याबरोबर आपण साजरी करूया. बऱ्याच पुढच्या पोस्टवरती मला जायला मिळालं, आणि सुट्टीमध्ये मग मी जेव्हा घरी यायचे तेव्हा हा सगळा विषय सुरू व्हायचा, होत असे. त्याच्यानंतरची माझी जी पोस्टिंग होती सिकंदराबाद या ठिकाणी, तर तिथे मग मी सिरियसली हा विचार केला. कारण तोपर्यंत एक कुठेतरी माझी धारणा झाली होती की सगळ्या ह्या डिफेन्स फोर्सेसमध्ये जे सहजीवनाचं स्वरूप आहे ते खूप वेगळं आहे. त्यासाठी मी थोडा वेळ घेतला ते स्वतःमध्ये जरा भिनवायला. कारण असं नाहीये की दोघं जण संध्याकाळी घरी येत आहेत आणि मग तो सगळा संसार जो आपण बघतो समाजामध्ये, म्हणजे इतर जनरली चित्रपटात चहा पिताय असं नाही होत बसून. अगदी. तर तुम्हाला ते अदृश्य झोपाळे निर्माण करावे लागतात अगदी. आणि कुठलाही सण, उत्सव, वाढदिवस, अॅनिव्हर्सरीज असं नाहीये, तर भेटाल तो उत्सवाचा क्षण असा तुम्हाला तो सेलिब्रेट करायला लागतो. तर हे मी बघत होते आजूबाजूला की खरंच ज्या ऑफिसरच्या पत्नी आहेत त्या देखील फार त्यांचं मोठं योगदान आहे, त्याग आहे मुळात या सगळ्यांच्या मागे. छोट्या छोट्या गोष्टींच्या वर कुठेतरी बघून, म्हणजे त्याच्यावरती येऊन त्या ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनकडे बघतात. म्हणजे एक ऑफिसर लढतो,
पण त्याचं सगळं कुटुंब त्याच्या मागे उभं असतं आणि विशेषतः स्पाऊसचा खूप मोठा सहभाग असतो. तर मग तिथे हा विचार केला आणि थोडंसं म्हणजे मी स्वतःला सुद्धा ओळखायला लागले. कारण मला असं आवर्जून सांगायला आवडेल की केवळ लष्करी क्षेत्रातच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला लग्न करायचं असेल तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी स्वतःला ओळखायला शिका की आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, आपल्या आयुष्यामधले महत्वाचे असे कोणते गुण आहेत जे आपल्याला इंटॅक्ट ठेवायला आवडतील पुढे गेल्यावरती, कुठल्या ठिकाणी मी फ्लेक्झिबल होऊन मला चालणार आहे, कंडिशन्स किंवा कॉम्प्रोमाइजेस मला चालणार, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा क्लिअर तुम्ही विचार करता त्यावेळी थोडी थोडी ही गोष्ट सोपी व्हायला लागते. तू आता फार महत्वाचा मुद्दा मांडलायस. आता लग्न मुळात करणं, लग्न केल्यावर ते टिकवणं हाच एक मोठा समाजातला प्रॉब्लेम आहे. त्यासाठी हे फार तू महत्वाचं वाक्य बोललीस. तर त्यामुळे आणि कसं आहे, सैनिकी किंवा कुठल्या स्त्री हे त्या पुरुषाच्या कर्तबगार पुरुषाच्या मागे उभी आहे वगैरे पण ऐकतो. पण जेव्हा सैन्य दलातली स्त्री आहे, तिला तिचा नवरा सैन्य दलातला नसेल तर त्याचा सहभाग किंवा त्याची मदत पाहिजे. तर त्या दृष्टीने मग तुझं तर लव्ह मॅरेज काही नाहीये, मग असं कसं तू काय निवडलंस? मी आणि वैभव कुलकर्णी म्हणजे माझे पती आहेत, तर आम्ही दोघांनी सुद्धा खूप वेळ घेतला, म्हणजे खूप असं नाही म्हणता येणार पण थोडा वेळ घेतला लग्नाच्या आधी. साधारण माझं प्रोफेशन काय आहे, त्याचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा ह्या माझ्या मर्यादा आहेत. म्हणजे मला जेव्हा टेलिग्राम मिळतो तिथे मला जॉईन व्हायला लागणार त्याच दिलेल्या वेळी किंवा इथेच पोस्टिंग का मिळाली असा विचारायचा मला अधिकार नाही. अशा खूप टफ सिच्युएशन मध्ये मी होते आणि तो अतिशय फ्लेक्झिबल आहे. त्याच्यामुळे मग हे खूप चांगल्या प्रकारे आणि त्याला देखील एक स्वतंत्र स्त्री, एक आपली पत्नी म्हणून आपल्या आयुष्यात यावी असं खूप त्याची इच्छा होती की मला आवडेल अशा प्रकारे एक वेगळं सहजीवन जगायला. तर तिथे आमचे सूर त्या अर्थाने जुळले आणि तो IIM मधला म्हणजे MBA करून पास आउट झालेला आहे. व्यायामाची आवड आहे, तो स्वतः चांगला उत्तम पोहतो, आणखीन मॅरेथॉन रनर आहे. तर असे त्याचे बरेच ते गुण होते. आणि मग आम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष सुरुवातीचे वेगळे राहिलो एकमेकांपासून. तर सहवासाच्या पलीकडे हे सगळं सहजीवन असतं ज्याच्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर वाढता, हे म्हणजे एकमेकांशी तुम्ही जुळवून घेता पण तुम्ही एकमेकांबरोबर नसता. तर तो एक प्रवास असेल किंवा त्याच्यानंतरचा जो मातृत्वाचा टप्पा होता तो देखील बराच म्हणजे आव्हानात्मक होता. तेव्हाही आम्ही दोघं एकमेकांच्या बरोबर तसे नव्हतो, प्रत्यक्षात एकत्र असं काही नव्हतं, पण खूप छान सपोर्ट मला त्याचा मिळाला, अजूनही मिळतो आहे. पुढच्याही जो सेकंड इनिंगचा जो भाग आहे करिअरचा तिथे आम्ही मिळून बरंच काही काम करतोय सध्या आणि मुली देखील आहेत दोघी. नाही, लग्न म्हणालीस तू आणि आता 7 वर्ष तुम्ही तसे वेगवेगळे होतो नव्हतं तुमचं. आणि आता सारखं हे स्मार्टफोन, व्हॉट्सअप अजिबात नव्हतं. हा फारच मोठा मुद्दा तुम्ही सांगितला नव्हतं. आणि सैन्य दलात मला वाटतं असं उत्सुक तुम्ही वापरत नाही. पूर्वी तर फक्त ठराविक लँडलाईनच वापरतेच. अजून सुद्धा मला वाटतं बंधन असतं तिथे फोन वापरायला, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाही फोन किंवा ईमेल ह्याला मनात आलं. आता जे आपण हातात सेलफोन तसं नव्हतं. तर त्याबद्दल काय तुझा अनुभव? तेव्हा काही असं पटकन आपण व्हिडिओ कॉल केला किंवा असं काहीही नव्हतं. पत्र लिहिली जायची, तर खरीखुरी प्रेमपत्र मी लिहिली आहे त्यावेळी सुद्धा किंवा कविता लिहिल्या जायच्या. आणि कारण खूपच दुर्गम भागामध्ये असायचे, म्हणजे विशेषतः मी पंजाब बॉर्डरला सुद्धा होते लग्नाच्या नंतर. तर तिथले काही क्षण असतील आणि एक समजूतदारपणा हा इतक्या मोठ्या पातळीचा लागतो की मला देखील मी हे स्वीकारलं होतं की आपल्याला एकट्याने आता आई म्हणून कुठेतरी स्वतःला घडवायचंय. म्हणजे एक पातळी आता अधिकारी झाले, मग कुठेतरी एका याची मी सून झाले, ते सगळं नाती, आणि हे तिसरा म्हणजे मग मातृत्वाचा टप्पा. पण तरी सुद्धा कुठेही आपण नाजूक न त्याच्यामध्ये पडता किंवा काय म्हणून दुर्बल नाही. आता मी आई होणार आहे तर उलट मी सक्षम झालं पाहिजे. म्हणून मग त्या दृष्टीने स्वतःला फिट ठेवणं हे एक खूप महत्वाची गोष्ट मी केली. मग त्यात आयुर्वेदाचा मोठा सहभाग असेल किंवा पुन्हा एकदा योग सामर्थ्य जे असेल, व्यायाम. कारण आमच्याकडे डिलिव्हरी नंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा फिट होऊन जॉईन करायचं असतं रजेनंतर. त्याच्यामुळे मग नॉर्मल डिलिव्हरीज आपल्या झाल्या पाहिजेत या अर्थाने विशिष्ट प्रकारे मी स्वतःला घडवलं की आपण बाळ झाल्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्याचं आपण पटापट रनिंग करायला लागलं पाहिजे. कुठेतरी आपलं वजन असेल, बाकीचे काहीही प्रॉब्लेम्स होऊ न देता सुरळीतपणे त्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे. हे खूप मी प्रयत्नपूर्वक केलं. त्याचा जरा म्हणजे फिटनेसचा मला खूप उपयोग झाला त्या ठिकाणी, जेणेकरून ऑफिसच्या ड्युटीज आणि बाळ असं दोन्ही एका वेळी घेत. पण मग तेव्हाही तुला 2 मुली आहेत. मुलगी झाली तेव्हा सुद्धा तू एकटीच होतीस का तेव्हा? नाही, तेव्हा माझ्या आयुष्यातल्या माझ्या 2 खंबीर आया, म्हणजे एक सासरची आणि माहेरची, असं दोघींनी मला खूप सपोर्ट केला. वैभव बरोबर नव्हता.
अनेकदा तो त्यावेळी त्याने म्हणजे तो होता जवळ की अगदी प्रत्यक्ष डिलिव्हरी असेल किंवा काय शक्य असेल तेव्हा, पण अगदी थोडा काही प्रॉब्लेम झालाय आणि आता तर मला नाही, मला असं आठवतं की काही दिवसांचं अगदी छोटं बाळ मी मांडीवर घेऊन स्वतः ड्राईव्ह करून तिला मी दवाखान्यात नेते. असं आपल्याकडे 1 महिना 1.25 महिना असं काही नव्हतं त्यावेळी. तर ते चॅलेंजेस मी केले किंवा मी स्वतःहून त्याला सांगायचे की आता माझ्या मोठ्या मुलीला मला आठवतं एकदा फ्रॅक्चर झालं होतं हाताला आणि धाकटी मुलगी मला वाटतं 6वा-7वा महिना असा काहीतरी मला तो सुरू होता. तर एक्सरे रूम मध्ये सुद्धा मला जाता येत नव्हतं त्या क्षणी. पण तरी मला असं आठवतं मी सांगितलं की तू घाई करू नकोस येण्याची, काहीतरी मार्ग निघेल आणि आय मॅनेज. म्हणजे कुठेतरी हे सगळे क्षण आपल्याला एक शक्ती देऊन जातात की ते खूप चांगले डॉक्टर्स आणि तिथले नर्सेस वगैरे अतिशय कुशल असतात ह्या अर्थाने. हो, अगदी खरंय, कुशल असतातच. आणि त्याच्यावरचा म्हणजे अजून एक पॉईंट म्हणजे ते आपल्याला खूप हिंमतही देत असतात. म्हणजे जे मी बघते सिव्हिलमध्ये त्या अर्थाने मी म्हणते की ते आमचे लाड करत नाहीत, की सिव्हिलमध्ये अगदी थोडं काही झालं की आपल्याला नाही तुम्हाला असं तसं इकडे नाही, कम ऑन, म्हणजे तू एवढं सगळं केलंय आता तू बाळाला जन्म देऊ शकते, इतकं तू हे करू नकोस. म्हणजे जरा प्रसंगी कठोर होऊन की नाही आता हे तुला करायचंय, हे तुला झालंय जे काही तुला प्रॉब्लेम आहे, पण ह्यातनं तुला बाहेर यायचं आणि ते तू करू शकतेस, तू कशाला याचा कधी आपण बाऊ नको करूया. हा जो एक दृष्टिकोन असतो की तयार व्हायचं आजारी पडलं तरी, मग आधी MI रूमला जायचं, मग ते जाण्या येण्यात आणि त्यांच्याशी भेटण्यातच ते आजारपण अनेकदा निघून जातं आणि आपण घरी जाण्याच्या ऐवजी सरळ पुन्हा एकदा ऑफिसकडे वळतो. खंबीरपणा कणखरपणा तुम्हाला तिथेही शिकवला जातो. मगाशी एक बोलता बोलता तू म्हणलीस तेव्हा आम्ही पत्र लिहायचो, आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही पत्र सुद्धा पटकन आपलं मिळायला सुद्धा काही वेळ लागतो. पत्र बाहेर तुमच्या घरच्यांची आली तर ती चेक केल्याशिवाय तुमच्यापर्यंत येत नाही, हे खरंय का? अगदी फील्डमध्ये असताना असं असतं, जेव्हा सेन्सिटिव्ह सगळं वातावरण असतं, मॅटर्स असतात. हो, आणि कुटुंब अलाउ पण तिथे केले जातात, म्हणजे परवानगी नसते. आता जसं मी काश्मीरला होते तर तिथे कुठल्याही ऑफिसरची म्हणजे कुठलंही त्यांचं कुटुंब हे तिथे परवानगी नव्हती राहायला. सगळे श्रीनगर आणि त्याच्या अलीकडे, आणि आम्ही सगळे फक्त एकटे तिकडे असू. तर त्याही केसमध्ये म्हणजे तो दूर असायचा एकटा ऑफिसर, म्हणजे आम्ही सगळेच एकत्र, आणि स्त्री कुठलीही नव्हती माझ्या युनिटमध्ये. मी पूर्णपणे तिथे एकटी होते आतमध्ये सुद्धा. आणि तो इतका दुर्गम भाग होता की दूरवर देखील मला कुठलीही स्त्री दिसत नसते, गावातली किंवा, कारण काश्मीरमध्ये खूपच तेव्हा सेन्सिटिव्ह वातावरण होतं, सातत्याने स्फोट व्हायचे. हो, तिथली जनता देखील ही आर्मीच्या बऱ्यापैकी विरोधात होती. आणखीन स्फोट होणं आणि गोळीबार होणं, सैनिक मारले जाणं, हे सातत्याने तिथे घडत असे. त्याच्यामुळे खूप आम्हाला जपून राहावं लागायचं, सतर्क राहावं लागायचं. 24 तास आमच्या हातात AK-47 आणि 24 तास आम्ही कॉम्बॅटमध्ये, असे ते सगळे दिवस होते. तू आता 2 मुली झाल्यानंतर तू 10 वर्षाचा तुझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन होतं, त्यामुळे त्यानंतर तू निवृत्ती स्वीकारलीस का? हो, त्यावेळी 10 वर्ष आणि 14 वर्ष असे 2 पर्याय आमच्या पुढे होते. कारण जे माननीय सुप्रीम कोर्टचं ते आता 19 साली म्हणजे महत्वाचा जो निर्णय आला, जे वर्डिक्ट आलं, त्याच्यानंतर परमनंट कमिशनसाठी मुली ह्या ग्राह्य धरत आहेत. म्हणजे आता सैनिक म्हणजे सैन्य जे आहे आपलं, लष्करामध्ये मुली त्याच्यानंतर कन्सिडर केल्या जात आहेत परमनंट कमिशनसाठी. त्याच्या आधी तशी परवानगी नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला 10 वर्ष आणि 14 वर्ष असेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी 2 ऑप्शन्स होते. तर त्यातनं मी स्वेच्छेने बाहेर पडले, कारण 2-3 कारण होती. एक तर मला मुलींना हा छान वेळ द्यायचा होता, माझी देखील ती गरज होती की आयुष्याच्या एकूण प्रवासामध्ये थोडा ठहराव येणं असं मला त्यावेळी गरजेचं वाटलं, की थोडं आपण जरा म्हणजे पुन्हा एकदा आपण ऊर्जा घेऊया आणि नव्या दमाने अजून आपल्याला स्वतःला शोधायचं बाकी आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं मी ती सुट्टी, जरा विराम घेतला होता तो काही दिवसांचा. त्यावेळेला मी उत्तराखंड मध्ये होते, देहरादून मध्ये. म्हणजे मुलींचं बालपण असं ह्या सगळ्या गंगा आणि हरिद्वार आणि देहरादून या सगळ्या वातावरणामध्ये पुढचे साधारण 2 ते 3 वर्ष मी तिथे होते. केवळ मी आई होते तेव्हा मुलींची, आणि त्यांच्यावर मी छान घालवले. म्हणजे तू निवृत्ती स्वीकारल्यानंतर डेहराडून मध्ये? हो, येस, मुलींना घेऊन. कारण वैभवची तेव्हा त्याचं काम तिथे सुरू होतं, देहरादूनचं. योग आला, अगदी योग आला तो विशेष, कारण मी पंजाबमध्ये होते आणि म्हणजे पठाणकोटला, अगदी बॉर्डरला. तर तिथून मग मी सगळं माझं हे घेऊन देहरादूनला, दोन्ही घरं बेसिकली आमची एकत्र झाली तेव्हा पहिल्यांदा, आणि आमचं सहजीवन तिथे सुरू झालं. किती वर्षांनी याची एकत्र झाली? 7 वर्ष. हो, 10 साली माझं लग्न झालं, 2010, आणि 2017 पासून आम्ही सुरू केलं एकत्र राहायला. वेगळाच प्रश्न विचारते, शॉर्ट सर्व्हिस कमिशन असो किंवा 14 वर्षाचं कमिशन असो, एक समज असतं की यांना काय भरपूर पेन्शन मिळत असेल, तर तसं पेन्शन मला वाटतं तुम्हाला नाही, तसं पेन्शन आम्हाला मिळत नाही शॉर्ट सर्व्हिस कमिशनला. पेन्शनसाठी 20 वर्ष सर्व्हिस इसेन्शियल आहे, अगदी आवश्यक आहे. आणि जवानांसाठी ते वर्ष 15 असतात, म्हणजे त्या 15 नंतर त्यांना मिळते आणि अधिकाऱ्यांना 20 नंतर मिळते. तोपर्यंत काही जुजबी अशा फॅसिलिटीज असतात त्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनला,
मिळतात. मुळात मुलींना त्याच्या पलीकडे जाऊन सर्व्हिस करायची ही खूप जिद्द होती, की आपल्याला शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या पलीकडे जाऊन 20 वर्षापर्यंत तिथे योगदान देता आलं पाहिजे लष्करामध्ये. ह्याच्यासाठी खूप वर्ष प्रयत्न सुरू होते, एक लढा सुरू होता कायदेशीर, आणि तो यशस्वी झाल्यानंतर 19 मध्ये त्याच्यावरती निर्णय आला. आणि आता तर एनडीएचे सुद्धा दरवाजे आपल्याला मुलींसाठी सुरू झाले. सो हा खूप असा इव्हॉल्विंग प्रवास आहे, पुन्हा पुन्हा जिद्दीने पुढे जाण्याचा प्रवास आहे. वन्स ऑफिसर इज ऑलवेज ऑफिसर असं तू शब्द वापरलास, तर आता तू ऑफिसर म्हणून तर निवृत्त झालीस, मग त्याच्यासाठी आता तुला त्याचा काय रोजच्या तुझ्या आयुष्यात उपयोग होतो का, काही त्याचा अडथळा येतो? नाही, अडथळा असं नाहीये, पण आम्ही म्हणतो की जसं येणं कठीण असतं, अनेक परीक्षांना पास करून तुम्हाला यायला लागतं, टिकणंही कठीण असतं आणि इथनं बाहेर पडणं देखील कठीण असतं. कारण एक क्षण असा येतो की तो जो युनिफॉर्म असतो हा तुम्हाला अगदी स्किन सारखा झालेला असतो, त्या लाईफस्टाईलची, त्या सगळ्या अधिकारांची, त्या एकूणच म्हणजे ती जीवन पद्धती तुम्हाला अंगवळणी पडलेली असते त्याच्यामध्ये. तर ती सोडून कुठेतरी बाहेर येणं हे कठीण असतं, आव्हानात्मक असतं. तर त्या ठिकाणी थोडंसं स्वतःला फ्लेक्झिबल करणं आणि तो निर्णय मुळात सखोल पद्धतीने घेणं की का मला बाहेर पडायचंय, बरोबर, आणि मला त्याच्यानंतरही एक चांगलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे मला मदत झाली की मी बाहेर पडल्यावरती सुद्धा मला जर काही अर्थपूर्ण आयुष्य असेल तर मी सैनिक म्हणूनच मला जगायला आवडेल. फक्त तिथे युनिफॉर्म असतो किंवा नसतो, मला असं वाटतं एवढाच फरक असतो. कारण आपण जेव्हा समाजात बघतो अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला जाणवतात की ती लढत असतात त्यांच्या रणांगणावरती. रणक्षेत्र केवळ वेगळं असतं आणि अंगावरती वर्दी वेगळी असते, परंतु लढा तोच असतो. छान हे वाक्य तू बोललीस. आता त्यामुळे मुली पण खुश असतील तेव्हापासून की आई आता आपल्याला बरोबर मिळते. संस्कृत तर तू आधीच झाली होतीस का विशारद? काय? हो, आधीच झाले होते मी. आणि NLP किंवा काहीतरी? हो, त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर पडले तर एक स्वतःचा शोध आपण सुरू ठेवला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की मानसशास्त्राचा रोल खूप मोठा आहे, की आपण वेळोवेळी त्याची मदत घेतली पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून साधारण माझा जो जीवन प्रवास आहे कदाचित थोडा इतर मुलींपेक्षा वेगळा होता, आणि त्यात आता 2 मुलींची आई म्हणून जबाबदारी, आणि पुढे लक्ष आपण नेमकं काय ठेवायचं डोळ्यांपुढे. तर ही जी सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेस आहे याच्यासाठी म्हणून मी लाईफ कोचिंग शिकले त्याच्यामध्ये. आणि NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे देखील मी शिकले. काउन्सिलिंगचे वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये सगळे शिकवले जातात. तर ह्याच्यामध्ये मला मदत झाली की स्वतःला शोधण्यामध्ये मी काय नक्की करू शकते. कारण कुठलीही गोष्ट, कुठलंही काम असो, म्हणजे गृहिणीचं देखील काम असो, त्याच्या मागची भूमिका हे ठरवते की ती कितपत तुम्ही समाधानाने, आनंदाने ते करता. म्हणजे ते काम तेच असतं, पण त्याच्या मागची भूमिका तुमची सखोल असेल, ठाम असेल की मला घरी थांबायचंय आणि मला हे काम करायचंय कारण माझं साध्य खूप वेगळं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. ती भूमिका तुम्हाला सखोल पद्धतीने घेता येते तुमच्या आयुष्यामध्ये. तर खूप मला त्याचा उपयोग झाला. आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. म्हणजे पालकत्व समजून घ्यायला सुद्धा खूप मदत झाली. कारण घरी म्हणजे मी पूर्ण वेळ घरी थांबणारी अशी आई नव्हते. माझ्या अनेक ऍक्टिव्हिटीज सुरूच असायच्या, लिखाण सुरू असायचं, वाचन सुरू असायचं. मुलींना पूर्णपणे अवलंबून पण मला ठेवायचं नव्हतं, की आई आपल्यासाठी सतत उपलब्ध असते आणि मग त्या सवयी सगळ्या बदलतात. याच्या उलट आई ही आपल्याला केवळ कामं शिकवायला असते, ती करायची स्वतःलाच असतात. तर अशा पद्धतीने कुठेतरी आपल्याला त्यांनाही स्वयंपूर्ण बनवायसाठी तू प्रयत्न केला. अगदी, कारण बाहेर येऊन कोणीतरी व्यक्ती येणार आणि मी मुलं सांभाळायला कोणीतरी ठेवते असं मी त्यांना कधी सांगितलं नाही. घर तुमचं आहे, आणखीन तुम्ही हे सगळं मॅनेज करताय. अगदी 1-1.5 वर्षाच्या मुलीचं माझ्या दार उघडणं, त्यांच्याशी बोलणं, काय काम आहे सगळं विचारणं, घरामध्ये सुद्धा सगळं नीटनेटकं, म्हणजे अगदी आता वस्तू ठेवतात आणि असं नाही, मला म्हणायचं एक जबाबदारी घेणं की काय कुठे आहे काय नाही. असं नाही की मी घरात राहू नये, मला घरातलं काहीच माहिती नाही, असं नाहीये. तर कुठेतरी ती जबाबदारी एक प्रकारे भिनवणं, स्वतःचा फिटनेस कायम ठेवणं, ही स्वयंपूर्णता मला असं वाटतं ना येणाऱ्या पिढीमध्ये खूप गरजेची आहे. एक लाडावून ठेवणं जे मी बघते आजूबाजूला, तर त्यातनं अनेक प्रॉब्लेम्स मला असं वाटलं की निर्माण होऊ शकतात. मूळ शिक्षण तुझं कायद्याचं, मग सैन्य दल मध्ये संस्कृतचा अभ्यास आणि नंतर NLP, हा एक वेगवेगळ्या विषयातलं तुझं अभ्यास झाला. आणि इतिहासाची तुला आवड होती. मला अगदी सुरुवातीला वाटलं की तुझी इतिहासातलीच काही पदवी आहे की काय. त्यानंतर तू अपराजिता जे पुस्तक लिहिलंस, ते 2000 वर्षांचा कालखंड त्यात तू निवडलायस. ते अभ्यास करायला तुला बरीच वर्ष लागली असं? हो, बरीच वर्ष लागली. इतिहासाची आवड तशी लहानपणापासून होती मला.
म्हणजे जे मी पर्यटन मगाशी उल्लेख केला, तर मी अनेक राज्यांमध्ये जात असे. विशेषतः शौर्य कथांची खूप आवड होती आणि तिथून मी माती आणत असे. अशी एक पवित्र आपल्या त्या त्या म्हणजे हल्दी घाटी असेल किंवा इतर अनेक ठिकाणी मी गेले आणि तिथली छोटीशी माती मी अशी भरून आणत असे की अरे ही खूप महत्वाची माती आपल्यासाठी, इथे खूप मोठं युद्ध लढलं गेलंय. त्याच्यामुळे हा जो एकूण प्रत्येक राष्ट्राचा सुद्धा एक प्रवास असतो ना, आपण ज्याला म्हणतो व्यक्तीचा जसा असतो, तर आपणही अनेक आक्रमणांना तोंड दिलेलं आहे, तरी सुद्धा एक राष्ट्र म्हणून आपण अबाधित आहोत आजही. आपला स्वधर्म, आपलं स्वराज्य ह्याच्यासाठी कितीतरी जणांनी बलिदान दिलं आणि ह्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा मोठा वाटा आहे, स्त्री शक्तीचं मोठं योगदान आहे. तर ते कुठेतरी अजूनही जरा उपेक्षेखाली आहे असं मला जाणवलं. आणि मला सुदैवाने जी अनेक राज्यांमध्ये नंतर आर्मीच्या निमित्ताने आणि नंतर राहायची संधी मिळाली, तर तिथे गेल्यावर तर ते अधिक अधोरेखित झालं. अरे याही प्रांतामध्ये एवढ्या वीरांगना आहेत, तिकडेही आहेत आणि खूप वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर ते सगळे मी संकलन करत गेले, मुलींना गोष्टी सांगत गेले त्यातल्या, आणि मग असं करता करता त्यातले संदर्भही मिळत गेले. म्हणून मला असं वाटलं की एकत्र ह्या सगळ्यांना घेऊन एक आपण ग्रंथ निर्मिती म्हणून केली तर ही सगळ्यांना वाचता येईल. आणि त्याच्यामध्ये मी मागे गेले तर तो थेट सातवाहन काळापर्यंत मी पोहोचले. आणि आपल्याला अतिशय अभिमानाने खरं तर हे जगाच्या पटलावरती सांगायला पाहिजे की जगाला पहिली जी ऍडमिनिस्ट्रेटर ज्याला म्हणूया तर प्रशासिका ही भारताने दिली नागनिकेच्या स्वरूपामध्ये. तर असं वेगवेगळ्या कालखंडातल्या स्त्री वीरांगनांना घेऊन मी लेखन सुरू केलं. पूर्व काळापासून, हो, इसवी सन पूर्व दुसरं ते तिसरं शतक. काही स्त्रियांचं ऐकल्यावर तर म्हणजे मला नवलच वाटलं की त्यांचा लग्न झालं, नवरा गेला आणि मुलगाही गेला, राजपुत्र, आणि तरी त्यांनी सैन्य उभं करून लढा दिलाय. आणि आपल्याला असं बरेच वर्ष शिकवलं गेलंय भारताचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास आहे. तर तो पराभूतांचा नाहीये आणि त्यात तुझं पुस्तक नाही, तो खरं ग्रंथराज आहे. खूप मोठा ग्रंथ आहे की अपराजिता आहेत त्या सर्व. हे तुझं फार मोठं काम आहे. नाही, त्याच्यासाठी खरंच तुझं खूप अभिनंदन. आणि तुम्ही म्हणाल तसं त्या अचानक अशा सिंहासनावर आल्या बसल्या आणि त्यांनी राज्य केलं, तर असं नव्हतं. ते सामर्थ्य कुठेतरी त्यांच्यात होतं. आणि मी मगाशी म्हणाले तसं की आम्ही जे वर्दी घालून जे आम्ही करतो पुढे, ते सगळं क्रेडिट आमच्या प्रशिक्षणाला आहे. तर तशा ह्यातल्या अनेक जण ह्या प्रशिक्षित होत्या लहानपणापासून. कारण कुठेही आपल्याला जे चित्र दिसतं भारताच्या इतिहासातलं की मुलींना मागे ठेवलं जायचं किंवा मुली ह्या नेहमी रणांगणापासून दूर होत्या, असं अजिबातच नव्हतं. म्हणजे वेगवेगळी शस्त्र निर्मिती असेल किंवा नावा वेगवेगळ्या बनवणं असेल, बोटींची निर्मिती असेल, इथपर्यंत वेगवेगळ्या प्रांतामधल्या मुलींना वेगवेगळी कौशल्य अवगत होती. कधी दक्षिणेमध्ये असेल, पूर्वांचलात असेल किंवा सिंध काश्मीरमध्ये असेल, तर राजस्थानच्या वीरांगना, असं कुठलाही प्रांत नाहीये जिथे स्त्रीमध्ये शौर्य नव्हतं. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते दिसतं आणि ती प्रशिक्षित होती. त्याच्यामुळे प्रसंगी आक्रमकांना देखील आश्चर्याचा धक्का बसायचा की कालपर्यंत एक कोळी राजकन्या लग्न करून आपल्या इथे आली आणि ती आई झाली आणि ते सगळं ती राज्याचं प्रशासन एकीकडे बघतच होत्या. या सगळ्या राण्या त्या कधीच अशा महालामध्ये बसून ऑर्डर सोडणाऱ्या नव्हत्या जशा आपण सिरियलमध्ये बघतो. आणि तसं करता करता जेव्हा तिच्यावरती वेळ आली, म्हणजे पती नाहीये, पुत्रही राहिला नाही, तेव्हा ती तलवार घेऊन तुटून पडली शत्रूवरती आणि त्याला नामोहरम केलंय. म्हणजे नायके देवीने हे मोहम्मद गौरीला हरवलंय किंवा कुतुबुद्दीन ऐबकशी लढली आहे वीरांगना. तर अशा पद्धतीने आक्रमक देखील खूप त्यांना आश्चर्य वाटत असते. तर हे खूप मोठं कोडं जगापुढे खरं तर आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्यातलं शौर्य किंवा त्यांच्यातलं सामर्थ्य जाणून घेण्यासाठी त्या शत्रूंना भारतीय स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल, तरच त्यांना ते समीकरण कळू शकेल की किती मोठं तिच्यामध्ये बळ हे दडलेलं आहे. हे फार मोठं तुझं काम आहे, तुझ्या नावावरच ती नोंद झालीये. आणि आज आपण नवरात्री निमित्त स्वयंसिद्धा पॉडकास्ट करतोय. या स्वयंसिद्धाच होत्या सगळ्या आणि नारी शक्ती होती. आणि त्या निमित्ताने तू त्यांचं चंडिकेचं रूप, कालीमातेचं रूपच त्यांचं होतं, ते तुझ्या पुस्तकातनं तू सांगितलंयस. त्याची पहिली आवृत्ती संपून दुसरी सुद्धा आली मला वाटतं. हो, दुसरी आली, आता तिसऱ्या आवृत्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याच्यात काही नवीन ऍडिशन नाही, ऍडिशन असं नाहीये, त्यात सुधारणा आहेत, कारण तो ऑलरेडी खूप मोठा ग्रंथ आहे. 800 पेक्षा जास्त, हो 836 पानांचा तो आहे. आणि तुम्ही नवरात्रात जे म्हणाला ते खरंच खूप विशेष आहे, कारण नवरात्रामध्ये आपल्याकडे देवीची जी उपासना आपण करतो ती अनादी काळापासून करतो. आणि हे नवरात्र त्या वीरांगनांना देखील खूप बळ देऊन जात असे. म्हणजे वेलू आधी मला आठवतं की तिचं राज्य जेव्हा इंग्रजांनी घेतलं तेव्हा ते परत मिळवण्यासाठी तिने दसऱ्याचा दिवस निवडला आणि सीमोल्लंघन खऱ्या अर्थाने.
आणि तसंच मला वाटतं आजची स्त्री सुद्धा प्रयत्न करत असते की आपल्या कालपर्यंतचे जे आपण होतो त्या मर्यादांना कुठेतरी मागे टाकून आपण नवीन काही ना काही एक आत्मसात करायचा प्रयत्न करत असतो सातत्याने, किंवा आहे त्या आपल्या प्रयत्नांना चिवटपणे धरून आपण राहिलेलो असतो. तर अशा प्रकारे त्याही प्रयत्न करायच्या आणि खूप मोठा विजयाचा इतिहास या विजयादशमीच्या दिवशी अनेक वीरांगणांनी रचलेला आहे. म्हणजे वेलुनचारचं उदाहरण आहे, कित्तूरची राणी चेन्नम्मा, तिने जी इंग्रजांशी पहिली लढाई केली तर मोठा विजयोत्सव कित्तूरमध्ये साजरा झाला, कारण तिने विजय मिळवून विजयादशमीची म्हणजे तो दिवस पूजा केली आणि 3 दिवस तो उत्सव तिथे सुरू होता. खूपच. आणि तर दाणादाण उडवून दिली होती इंग्रजांकडनं तातडीने सगळे टेलिग्राम्स वगैरे गेले होते की आपण तुकड्यांमध्ये आता इथे सगळे तुकडे केलेत या राणीने आमचे, आणि आता पुढची तुम्ही पाठवा सैन्याची मदत वगैरे. एवढा मोठा इतिहास त्याने लिहिला होता. त्याच्यामुळे विजयादशमी हे नाव इतकं सार्थ आहे. आणि अशा प्रकारे आत्ताच्याही मला वाटतं रणदुर्गा ह्या सीमोल्लंघन करत आहेत. यावर्षी तर आपण शब्दशः सीमोल्लंघन केलंय विदुला, ते असं म्हणायला हरकत नाही. पाकिस्तानच्या आणि सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक घरामध्ये हा सीमोल्लंघनाचा एक वेगळा उत्साह, शस्त्रपूजनाचा उत्साह यावर्षी असणार आहे. आणि अशा वेळेत आपण हा पॉडकास्ट करतोय, ही खूप आनंदाची गोष्ट मला वाटते. तू आज इथे आलीस आणि तुझे अनुभव सांगितले त्याबद्दल तुझे खूप आभार. आणि ह्याबद्दल तू आता नव्या मुलींना पिढीला काय सांगशील? नक्कीच, कारण जगणं हे वास्तवातलं आहे आणि आपल्याला खूप अनमोल असा जन्म मिळालेला आहे. मला असं वाटतं प्रत्येकाने त्याचं सार्थक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला सावरकरांचा श्लोक माहिती, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती. तर हे जे कमल फुलते अमर ठेले मोक्षदायी पावन, तर अशा प्रकारचं कमळाचं फुल आपल्याला व्हायचंय आणि आपल्याला स्वतःचं आयुष्य तर त्याचा चार्ज घ्यायचाच आहे. दिवसेंदिवस मी म्हणाले तसं वेगवेगळ्या गोष्टी शिकून समर्थपणे आपल्याला जगायचंच आहे. पण आपण समाजासाठी काय करू शकतो किंवा राष्ट्रबांधणीसाठी आपण कशा प्रकारे योगदान करू शकतो, हे क्षेत्र प्रत्येकाने आपलं ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार ते योगदान दिलं पाहिजे. महत्वाचं आहे ना की चॉईस मेकिंग. हे मी नेहमी म्हणते की जसं तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे काही वेळ आहे तर तुम्ही रील मेकिंग करायचं आहे, रील्स बनवायचं आहेत की वेगळं काही तो वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे, हे तुमच्या हातात आहे. आणि हीच एक चॉईस मेकिंग तुम्हाला ठरवणार आहे की काय नेमकं तुम्ही पुढे होणार आहात किंवा तुमचं भविष्य काय असणार आहे. त्याच्यामुळे विवेक शाबूत ठेवून आपण आपलं जे काही तरुण असतानाच आपले काही तारुण्याचे वर्ष असतील किंवा नंतरचं आपलं एक एक क्षण असेल आयुष्याचा, मग तरुण मुलींना सुद्धा किंवा आपण स्त्रियांना सुद्धा असं अजिबात समजायची गरज नाही की आता माझा प्रवास संपतोय किंवा झालं आता मी ह्याच्या पुढे काय करू शकणार आहे. तर अजिबातच नाही. इट इज नेव्हर टू लेट टू रिस्टार्ट. प्रत्येक वेळी तुम्ही स्टार्ट करू शकता. अगदी अगदी. आणि नवरात्र मला असं वाटतं आपल्याला हेच शिकवतं की तुम्ही सर्वांगीण आयुष्य जगा. आपण जे सगळे रंग परिधान करतो तर हे कुठेतरी मला असं वाटतं बहुआयामी व्यक्तिमत्वाचं एक प्रतीक नेहमी मला वाटत आलेलं आहे की वर्सटाईल जगा. कारण कोविडच्या काळातही आपण पाहिलं की एककल्ली जी व्यक्तिमत्व होती ही पटकन निराश होतात. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला खूप आयाम असतील तुमच्या व्यक्तिमत्वाला तर ते व्यक्तिमत्व आनंदी असतं, फ्लेक्झिबल असतं, दुसऱ्यांना सहकार्य करणार असतं. तर असं कुठेतरी बहुआयामी व्यक्तिमत्व हे होण्याकडे म्हणजे आपला कल पाहिजे, जेणेकरून छान आपल्याला आयुष्य जगता येईल. आणि अर्थातच शक्ती ही गरजेची आहे. आपण मगाशी वीरांगणांबद्दल बोलत होतो तर एवढे आपले वंशज हे ताकदीचे होते, सामर्थ्यशाली होते. ते कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये म्हणजे अगदी जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा देखील ते डगमगले नाहीत. तर त्यांचे आपण वंशज आहोत. त्याच्यामुळे आपल्याला देखील मला असं वाटतं निराश होण्याचा किंवा पलायन करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. जहां है डटे रहो. आणि आपापलं फक्त रणांगण वेगळं आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला काही सीमेवरती जाऊन लढणं शक्य नाहीये. आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही लढत राहा, चिवटपणे जगत राहा आणि कुठेतरी अंतिम ध्येयासाठी प्रयत्न करा आणि सार्थक करा, असं मला वाटतं. आमच्या पॉडकास्टमध्ये तू आज आलीस त्याबद्दल तुझे खूप आभार. खूप छान वाटलं बोलून. याच्यामुळे काही थोड्या जरी जणांना स्फुरण आलं, निदान रोजच्या जीवनात जरी ते चांगले वागले तरी आपल्या पॉडकास्टचं सार्थक झालं असं वाटेल. नमस्कार. नक्कीच, मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.